अर्जदार अशा आशयाचा बॅनर। मोदी शांकडून शिंदेंच्या पक्षाची राजकारणात तात्पुरती व्यवस्था, संजय राऊतांचा हल्लाबोल। चरणी थैल्या अर्पण करतायत तोवरच शिंदेंचं अस्तित्व, राऊतांचं शिंदेंवर टीकास्त्र। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा, मेळाव्यासाठी मैदानात स्टेज उभारणी, खुर्च्या लावण्याचंही काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर जारी, उद्या शिवतीर्थवर होणार दसरा मेळावा। 9 या लाभदायक आकड्यावर अवलंबून असलेल्या ठाकरेंचा दसरा मेळावा 63 कोटींचा, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांची टीका। दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीज 9 असावी याची नेहमीच काळजी, उपाध्यायांचा टोला। काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यात दाखल, महाबळ्यातून निघालेल्या पदयात्रेत हर्षवर्धन सकपाळ, तुषार गांधी, शैलेश अग्रवाल, उदय मेघे, शेखर शेंडेंचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात विष कालवण्याचं काम करते, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची संघावर टीका। तर संघाला 100 वर्ष झाली, त्यामुळे संघाला विसर्जित करा असाही हल्लाबोल। अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या काळात झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाली। नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात न्यायालयात बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची सूत्रांची माहिती। आपल्यावर झालेल्या हल्ल्याला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आल्याची अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाल्याच्या वृत्तावर देशमुखांची प्रतिक्रिया। आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट द्यायला हवा होता, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तर फॉरेन्सिकच्या रिपोर्टनुसार आम्ही योग्य ती पुढील कारवाई करू, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण। अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट केला, बावनकुळेंचं टीकास्त्र। निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःच्या हातानं गोटा मारणं आणि मला भाजपनं गोटा मारला असं दाखवणं हा केविलवाणा प्रयत्न होता, बावनकुळेंचा हल्लाबोल। केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर, अमित शहांच्या साई दर्शनानं दौऱ्याची ते सुरुवात करणार। याबरोबरच लोणी आणि कोपरगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार। दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, तापानं फणफणलेल्या जरांगेवर रुग्णालयात उपचार सुरू। मात्र आजारी असतानाही नारायणगडावरील दसरा मेळाव्याला जाण्यावर जरांगे ठाम। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या 8 ऑक्टोबरला उद्घाटन प्रस्तावित। त्या अनुषंगानं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची विमानतळ प्रकल्पाला भेट। आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वींनी बीसीसीआयकडे मागितली माफी। आपण नव्यानं सुरुवात करू, क्रिकेटला मोठं करू अशी नक्वींना उपरती। 289 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 1 जुलै 2025 पर्यंत तयार झालेली विधानसभेची मतदार यादी वापरणार। विधानसभा यादीत नसलेल्या नावांसाठी यावेळी नवी नोंदणी नाही, केवळ प्रभागनीय यादीतील त्रुटींवर आक्षेप घेता येणार। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकला। राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्यानं निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी। आरएसएसचं विशेष स्मारक असलेलं टपाल तिकीट आणि नाणं पंतप्रधानांच्याकडून प्रकाशन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी देशभर फिरून संघाचा विस्तार करणारे 101 दिवंगत संघप्रचारक। पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अनोखी आदरांजली। संघप्रणीत संस्कार भारतीच्या 80 कलाकारांकडून ही रांगोळी साकारण्यात आली। सरसंघचालक मोहन भागवतांकडून रांगोळी प्रदर्शनाला भेट। सरसंघचालकांनी प्रचारकांना आदरांजली वाहिली। वर्षभर संघ कार्यकर्ते अशा पद्धतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहेत। डॉक्टर हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींची मागणी। राष्ट्रपतींना पत्र लिहून हेडगेवारांचा भारतरत्नानं सन्मान करण्याची मागणी।
एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन. पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आंदोलन सुरू. दीपक बोराडे यांच्या उपोषणाला आंदोलकांचा पाठिंबा. जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. शिरनेर किनगाव चौफुली इथे टायर जाळून धनगर बांधवांचा रास्ता रोको. अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बुलढाण्यात धनगर समाजाचा रास्ता रोको. सिंदखेड राजा येथे नागपूर पुणे मुंबई महामार्गावर मेंढ्यांसह रास्ता रोको. पुण्यातील गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मंजूर करणारा पोलीस निरीक्षक वादाच्या भोवऱ्यात. पोलीस निरीक्षक विकास वागलात पुण्यात एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक झाली होती. गुंड निलेश घायवळला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगरमध्ये. घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर जाऊन पोलिसांकडून तपास. कल्याणमधील केसी गांधी शाळेचा फतवा. टिळा टिकळी बांगड्या राखी धाग्यावर बंदी. पालकांमध्ये संतापाची लाट. टिळा टिकली बांगड्यांना मनाई सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेनं कोणताही फतवा काढला नाही. कल्याणच्या केसी गांधी शाळेच्या संचालक स्वप्नाली रानाडे यांचं स्पष्टीकरण. बुलढाण्यात अर्धवट जळलेल्या अवस्थेत कंत्राटदाराचा मृतदेह सापडला. कंत्राटदाराची आत्महत्या की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू. मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन. ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर. भाजपच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकलेंनी घेतली भेट. नाशिक शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी संदर्भात भेट झाल्याची माहिती. पुण्यात एका तरुणाची तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण. पुणे सातारा रस्त्यावरची घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या कोथरूड परिसरात एका इमारतीत 2 गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा प्रकार समोर. कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सीसीटीव्हीमध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवत दहशत माजवली. नेमक्या कुठल्या उद्देशाने हे 2 गुंड या सोसायटीत शिरले होते याचा तपास सध्या केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 कोटींच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या 10 वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करून हत्या. आरोपींना दुहेरी जन्मठेप. भाईंदरमध्ये नवरात्रोत्सवात तणाव. आधार कार्ड तपासण्यावरून हाणामारी. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या लोटस नवरात्रोत्सव धार्मिक मध्ये ओळखीच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये वाद. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते ताब्यात. हिंगोलीत देवीच्या मिरवणुकीवरून 2 गटात तुफान राडा. बेलतुरा गावातली घटना. देवीची मिरवणूक मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यावर वाद. 2 गटात लाठ्या काठ्या आणि दगडफेक करून तुफान हाणामारी. सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण. गरबा सुरू असताना अंड फेकल्यानं खळबळ. रहिवाशी मोहसिन खानवर गुन्हा दाखल. नाशिकच्या कळवणमध्ये मोकाट गायीचा 4 वर्षीय मुलीवर हल्ला. आईच्या प्रसंगावधानामुळे या मुलीचे प्राण वाचले. गायीच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमुळे समोर. गोदावरीत रिक्षासह वाहून गेलेल्या चालकाचा मृत्यू. नाशिकच्या टाळकुटेश्वर मंदिरासमोरची घटना. स्थानिक जीवरक्षक दल आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकाचा मृतदेह बाहेर काढला. नालासोपारा पूर्वेकडील 9 मजली लंबोदर अपार्टमेंटला आग. शॉर्ट सर्किटनं फ्रीजला आग लागल्यानं दुर्घटना घडल्याची माहिती. गोदावरीच्या पाणी पातळीत घट. पूर ओसरायला सुरुवात. पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्र सोडून घरी परततायत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या. तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथे 45 वर्षीय उमेश ढेपे यांची आत्महत्या. अतिवृष्टीतील नुकसान पाहून एका शेतकऱ्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. बातमी ऐकताच शेतकरीच्या वृद्ध पित्यानंही प्राण सोडले. नांदेडच्या अर्धापूरमधल्या कोंढा गावातली घटना. नाशिकमध्ये अतिवृष्टी सदृश पावसाचा द्राक्ष बागेला फटका. पावसामुळे द्राक्ष बागेवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर. अतिवृष्टी बाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार. 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले जाणार. महापुराचा तुळजापुरातील नवरात्र उत्सवाला फटका. भाविकांची संख्या घटल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान.
बीडच्या दैठणा बहुला गावातील वाहतूक 15 दिवसांपासून बंद. मांजरा नदीच्या पुरामुळे पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद. शिर्डीच्या साई मंदिराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 5 कोटी रुपये मदतीची घोषणा. न्यायालयाच्या परवानगीनंतर ही मदत दिली जाणार. तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानकडून घेण्यात आला. म्हाडाच्या घरासंदर्भात 5 वर्षांची अट शिथिल होणार नाही. विश्वसनीय सूत्रांची माहिती. म्हाडाची घरं 5 वर्षाआधी विकता येत नाही. यासंबंधीचा विधानसभेचा कायदा अशात काही बदल करायचा असल्यास विधानसभेत कायदा बदलावा लागणार. दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ. 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 16 रुपये 50 पैशांची वाढ. दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचा दर 1,21,000वर. ग्राहक चिंतेत. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ. राणा दाम्पत्याची अंबादेवी दर्शनासाठी अनवाणी पदयात्रा. गंगा सावित्री निवासस्थानापासून शेकडो भक्तांसह अंबा एकविरा देवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्य रवाना. सप्तशृंगगडावर महानवमी महापूजेला भक्तिमय वातावरण. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते देवीची आरती. महानवमीच्या दिवशी मिरवणूक. देवीला साध शृंगार आणि मंदिराला फुलांची सजावट. शिर्डीच्या साई मंदिरातील 4 दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात. विजयादशमीला साईबाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते. नाशिकमध्ये मनमाडला नवरात्रोत्सवाची धूम. बुधलवाडीमध्ये महिलांचा जोगवा उत्साहात. देवीच्या गाण्यांवर परडी हातात घेऊन हा जोगवा मागितला जातो. महिलांनी घेतला लोकलमध्ये नवरात्रोत्सवाचा आनंद. कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांनी गरबा केला. नाशिकच्या फुलबाजारात झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं खरेदी करण्यासाठी नाशिककरांची गर्दी. पावसामुळे शेतकऱ्यांच्या फुलांचंही मोठं नुकसान. फुलांची मागणी मात्र उत्पन्न घटलं. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांची सर्वसाधारण आवक. झेंडू फुलांच्या किमतीत 10 रुपयांची वाढ. घाऊक बाजारात झेंडू 70 ते 80 रुपये किलोनं विकला जातोय. गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना याही वर्षी अंतिम दूध फरक मिळणार. 136 कोटी 3 लाखांचा उच्चांकी रक्कम खात्यात जमा होणार. दिवाळीनिमित्त सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळीची भेट. राज्यात सध्या बंजारा महाएल्गार मोर्चा सुरू. या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथे बंजारा बांधवांचा दसरा मेळावा आयोजित. माजी खासदार हरिभाऊ राठोड हे राहणार उपस्थित. अमरावतीच्या अंबादेवीला नवमीच्या दिवशी सुकामेव्याचा नैवेद्य. यंदा तब्बल 3111 किलो सुकामेव्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात बेतोरे गावातील श्रीदेवी सातेरी मंदिरात दीपोत्सव. 5000 दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा बतकम्मा सण भिवंडीत उत्साहात साजरा. फुलांनी सजवलेल्या तबकाभोवती महिलांनी पारंपरिक गाणी गाऊन फेर धरून अर्थात ही परंपरा जोपासली. तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य. रस्त्यांची अक्षरशः चाळण. 1 तासाच्या प्रवासाला लागतोय 2 ते 3 तासांचा अवधी. मुंबईतल्या दादर भागाला वाहतूक कोंडीचा फटका. वरळी शिवडीत उन्नत रस्त्यासाठी प्रभादेवी इथला जुना पूल तोडल्यानं वाहतूक कोंडी. कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू. पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ भीषण अपघात. कारनं दुचाकीस्वाराला दिली धडक. 50 फूट खोल दरीत दुचाकी पडल्यानं 2 जण गंभीर जखमी झाले. कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी खासगी कंपनीचे 2 अधिकारी दोषमुक्त. खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा युक्तिवाद मान्य. सोलापुरात खासगी जागेत सरकारी धान्य वितरित करण्याचा प्रयत्न. संबंधित वितरण व्यवस्थेतील ठेकेदार प्रशांत हंगरे याच्यावर गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील बिलगाव जवळ तापी नदीच्या पुलावर भीषण अपघात. भरधाव वाळूच्या डंपरची कारला धडक. कार तापी नदीत कोसळून 2 जणांचा मृत्यू. सिंधुदुर्गात वनविभागाची कारवाई. बिबट्याच्या
नखांची आणि दातांची तस्करी करणारे 4 आरोपी ताब्यात. मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा मार्गावर सोमाटणे, आपटा आणि जिते स्थानकांवर नुकतीच कवच प्रणालीची यशस्वी चाचणी. निविदा मंजूर झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात सर्व विभागांमध्ये लोको चाचण्या पूर्ण करणारी मध्य रेल्वे ही पहिली क्षेत्रीय रेल्वे ठरली. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसला HSRP प्लेट बसवण्याची तयारी. आतापर्यंत महामंडळानं 12,341 नंबर प्लेटची ऑर्डर दिली. 6 अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. राज्यातील पूर परिस्थिती तसंच काही तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला. मॅनहोल सुरक्षेबाबत उच्च न्यायालयात याचिका. उच्च न्यायालयात 6 ऑक्टोबरला सुनावणी. डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. देशात महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ. 4.5 लाख महिला अत्याचाराच्या बळी. तेलंगणा राज्यानंतर सर्वाधिक अत्याचार, तर महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ताप असल्यानं त्यांना MS रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फिलिपाईन्समध्ये जोरदार भूकंप. भूकंपात 20 नागरिकांचा मृत्यू. फिलिपाईन्समध्ये 6.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप. आंध्र प्रदेशच्या पालनाडू जिल्ह्यात हृदयद्रावक घटना. बोलेरो कारनं स्कूटरला दिली जोरदार धडक. स्कूटरला तब्बल 3 किलोमीटरपर्यंत ओढत नेलं. जोधपूरमध्ये लग्नाच्या रिसेप्शन दरम्यान नवरदेव आणि त्याच्या मित्रांकडून दुचाकीस्वाराला मारहाण. घटना CCTV कॅमेऱ्यात. जोधपूरच्या महादेव मॅरेज गार्डन बाहेरची घटना. मध्य प्रदेशातील गुणा येथे प्रोपेन गॅसनं भरलेला टँकर उलटला. टँकरमधून गॅस गळती. अपघातानंतर संपूर्ण परिसरात खळबळ. मुसळधार पावसामुळे एका मठाची भिंत काही सेकंदातच कोसळली. घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली. उदयपूरमध्ये धाडसी महिलेचा पराक्रम. घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीनं बांधलं. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उत्तर अटलांटिकामध्ये स्थित बर्म्युडा बेटावर दुहेरी चक्रीवादळाचा धोका. हवामान खात्याकडून अलर्ट जारी. राजस्थानच्या उदयपूरमध्ये धाडसी महिलेचा पराक्रम. घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीनं बांधलं. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत